Good morning, students. So, here we have started already second lesson, and today we are going to learn about Sant Jnaneshwar. Here we can see picture of them as everyone is familiar with Sant Jnaneshwar. Yes? Yes. संत ज्ञानेश्वर's family belong to अपेगाव. कुठली आहे यांची फॅमिली? अपेगावची. निवृत्तीनाथ अँड सोपानदेव वेअर हिज ब्रदर्स. त्यांच्या भावांची नावं निवृत्तीनाथ आणि सोपानदेव. मुक्ताबाई वॉज सिस्टर. बायगोटेड मॅन ऑफ द टाइम यूज टू लुक डाऊन अपॉन दीज चिल्ड्रन बिकॉज दे वेअर द ऑफस्प्रिंग ऑफ अ संन्यासी. ऑफस्प्रिंग म्हणजे काय? मुलं. संन्यासी. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे संन्यासाला गेले होते आणि परत आल्यानंतर ती मुलं जन्माला आली. म्हणून बायगोटेड इन द सेन्स नॅरो माइंडेड पीपल, स्वतःला सुसंस्कृत म्हणवणारे पीपल. सो दे वेअर स्टार्टेड टू हेट दीज 4 चिल्ड्रन बिकॉज दे वेअर द ऑफस्प्रिंग ऑफ अ संन्यासी. इट हॅपन्ड लाईक दिस. देअर फादर टूक संन्यास अँड रिटायर्ड फ्रॉम वर्ल्डली लाईफ. त्यांनी काय केलं? संसारातून विरक्तता घेतली आणि ते निघून गेले. ॲज अ संन्यासी ही लेफ्ट होम बट लेटर ऑन ओबेईंग द ऑर्डर ऑफ हिज गुरु. पण गुरूंची आज्ञा झाली की तुला वापस गेलं पाहिजे, तू असं बायकोला सोडून संन्यास घेऊ शकत नाहीस. ही रिटर्न्ड होम अँड स्टार्टेड लिव्हिंग विथ हिज वाईफ. देअरफॉर children were born afterwards. The narrow-minded religious leaders did not think it right. मग कुत्सित प्रवृत्ती असते, संकुचित मनोवृत्ती असते. अशा लोकांनी, अशा धर्मातील लोकांनी त्यांना संन्यासी आणि संन्यासाची मुलं म्हणून लांब केलं आणि वाळीत टाकलं. Should have children. People persecuted these children. Persecuted in the sense वाळीत टाकणे, बाजूला केलं. त्यांच्याशी कोणी बोलायचं नाही, त्यांना नीट कोणी भिक्षा पण देत नसे. अँड बॅनिश्ड देम फ्रॉम देअर कम्युनिटी. आणि त्यांच्यावरती बहिष्कारसुद्धा घातला. वन्स ज्ञानेश्वर वेंट राऊंड द टाउन बेगिंग फॉर आर्म्स. आर्म्स म्हणजे भिक्षा. भिक्षा मागून ही मुलं आपलं उदरनिर्वाह करत असे. बट नो वन वुड गिव्ह हिम एनी आर्म्स. ही लॅड टू लिसन टू अब्युझिव्ह लँग्वेज इन्स्टेड. उलट लोक त्यांना शिवीगाळ करायचे. ज्ञानेश्वर वॉज डीपली पेन्ड बाय दिस ॲक्सिडेंट. या कृतीचा ज्ञानेश्वरांच्या मनावरती खूप वाईट परिणाम झाला आणि त्यांना खूप दुःख झाले. ही एंटर्ड हिज हट अँड लॉक्ड द डोअर फ्रॉम इनसाइड टू ग्रीव्ह ओव्हर हिज लॉट. मग त्यांचा संताप आणि त्यांचं दुःख बाहेर काढण्यासाठी त्यांनी स्वतःला झोपडीत बंद करून घेतलं. मुक्ताबाई केम अँड नॉक्ड ॲट द डोअर. मग त्यांची लहान छोटीशी मुक्ताबाई बहीण आली. शी सेड, ओपन द डोअर ज्ञानेश्वर. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असं एक गाणं आहे पहा. हाऊ कॅन वी रिमेन ड्राउंड इन आवर ओन सॉरो. मुक्ताबाईंनी त्यांना उपदेश केलेला आहे की अरे आपण स्वतःच्या ज्ञानात दार उघड. आपण स्वतःच्याच दुःखामध्ये किती दिवस बुडून जाणार आहोत. हू विल देन लुक टू द वेलफेअर ऑफ द वर्ल्ड. तू जर स्वतःच्या दुःखातच असा बुडून राहिलास तर या जगाचं कल्याण कोण करणार. ज्ञानात ताटी उघड. दीज वर्ड्स ऑफ हिज सिस्टर गेव न्यू होप टू ज्ञानेश्वर. सिस्टरच्या या बोलण्यामुळं पहा, आजकालची बहीण भावंड भांडतात, पण मुक्ताईनी ज्ञानेश्वरांना उपदेश केलेला आहे. ज्ञानेश्वरा, ज्ञाना ताटी उघड, दार उघड. झोपडीचं स्वतःला कोंडून घेऊ नकोस, या जगाचा उद्धार कर. ही फॉरगॉट हिज पर्सनल सॉरो अँड स्टार्टेड हिज वर्क. लगेच ज्ञानाला उपदेश झाला आणि त्यांनी ताटी उघडली, दार उघडलं आणि त्यांनी काय केलं? ज्ञानेश्वरीचा विचार केला, लिहिण्याचा विचार केला. एव्हरीवेअर द पुअर अँड बॅकवर्ड पीपल वर बीइंग ऑप्रेस्ड इन द नेम ऑफ द रिलिजन. धर्माच्या नावाखाली धर्मांध पीपल हे काय करायचे? लोकांना त्रास द्यायचे, त्यांच्यावरती अन्याय करायचे. हे सर्व ज्ञानेश्वर पाहत होते. पहा किती मोठी गोष्ट आहे. स्वतःचं दुःख, स्वतःचा अन्याय विसरून, स्वतःवरती झालेला अन्याय विसरून, इतकी गरिबी
असताना सुद्धा ज्ञानेश्वरांनी जगाचा विचार केला. ज्ञानेश्वर वेंट अमंग द पीपल अँड टॉट देम टू हॅव फेथ इन गॉड. देवात श्रद्धा ठेवायला सांगितली. अंधश्रद्धा नाही तर श्रद्धा. गिव्ह इक्वल ट्रीटमेंट टू ऑल. हेल्प दोज इन ट्रबल अँड अलाय देअर मिझरी. दिस वॉज द गिस्ट ऑफ हिज ॲडवाईस टू द पीपल. हाच त्यांचा मुख्य संदेश होता की गिव्ह इक्वल ट्रीटमेंट टू ऑल. सर्व धर्म समभाव. कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, तर सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे, अशी ज्ञानेश्वरांची शिकवण होती. ज्ञानेश्वर्स वर्ड्स आर हर्ड इन एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ महाराष्ट्र. प्रत्येक कोपऱ्यात त्यांचे शब्द हे घुमू लागले. फॉर द लास्ट 700 years. In those days, all religious teaching was confined to Sanskrit books. मग त्या दिवसांमध्ये संस्कृत लँग्वेजमध्ये त्यांचे बुक्स प्रसिद्ध झाले. द लँग्वेज ऑफ ऑर्डिनरी पीपल इन एव्हरीडे यूज वॉज मराठी. द लँग्वेज ऑफ ऑर्डिनरी पीपल इन एव्हरीडे यूज वॉज मराठी. पण महाराष्ट्रामधील जी जनता आहे त्यांची, सर्वसामान्य जनतेची भाषा ही मराठी होती, मराठी भाषा आहे. मग संस्कृतमधले अवघड शब्द त्यांना समजेनासे झाले. ज्ञानेश्वर रोट हिज आउटस्टँडिंग बुक ज्ञानेश्वरी इन मराठी, जी आजपर्यंत लोकांना मार्गदर्शन करते. असं प्राकृत भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये त्यांनी सुंदर अशा ज्ञानेश्वरीची रचना केली. त्यातील पसायदान आजही आपण आपल्या शाळांमध्ये म्हणतो. प्रार्थनेच्या शेवटी आता विश्वात्मके देवेपासून पसायदानाची सुरुवात होते. ही दस ओपन्ड वाईड फॉर हिज पीपल द डोअर्स ऑफ नॉलेज. ज्ञानाची कवाडं लोकांसाठी उघडलेली आहेत. वेअर ही प्रीच्ड द आयडल ऑफ ब्रदरहूड अमंग ऑल मेन. त्या ज्ञानेश्वरीमध्ये सर्व लोकांना त्यांनी उपदेश केला आहे. प्रीच्ड इन द सेन्स उपदेश केलेला आहे की भावनेनी सर्वांनी राहिलेलं पाहिजे. ॲट अ व्हेरी अर्ली एज ॲट आळंदी नियर पुणे ज्ञानेश्वर टूक समाधी. ज्ञानेश्वरांनी आळंदीला समाधी घेतली आहे. लहान वयातच त्यांनी समाधी घेतली म्हणजे स्वतःचा देहत्याग केला. दॅट इज पुट हिमसेल्फ इन अ ट्रान्स फ्रॉम विच ही नेवर केम आउट. अशा पद्धतीने डोळे बंद करून ते समाधीस्थ झालेले आहेत की त्यातून ते कधीच बाहेर आले नाहीत. इव्हन टुडे ऑन द 11th डे ऑफ आषाढ अँड कार्तिक. 11th डे जी एकादशी या नावानं तिथी प्रसिद्ध असते. आपण म्हणतो ना आषाढी एकादशी आणि कार्तिकी. तर इव्हन टुडे ऑन द 11th डे ऑफ आषाढ अँड कार्तिक लॅक्स ऑफ पिलग्रिम्स गो टू आळंदी पंढरी विथ डिवोशन. तर वारकरी हे ज्ञानेश्वरांच्या अशा रीतीने लोकांवरती उपदेशाचा इतका परिणाम झाला की सर्व वारकरी हे आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी दिवशी पंढरपूरला पायी चालत वारीसाठी जातात. सो स्टुडंट्स, टुडे वी लर्न अबाउट संत ज्ञानेश्वर. ओके, टुमॉरो वी विल सी अबाउट संत एकनाथ. थँक यू.